रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या दिवशी काय करावं, पूजा कशी करावी, त्याचबरोबर बघा आपल्या मुलांसाठी आईने एक दिवा लावायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, सकाळपासून सांगते. सकाळी अर्थात तुम्हाला सकाळी 7 वाजायच्या आतमध्येच अंघोळ करायची आहे. तर तुम्ही सकाळी बघा घराची पटकन आधी साफसफाई करून घ्यायची. 7 वाजायच्या आत तुम्हाला अंघोळ करायची आहे. बघा, या दिवशी गंगा स्नानाला अतिशय महत्त्व आहे. मात्र गंगेवर जाणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही. तर आपल्या अंघोळीच्या पाण्याच्या बादलीमध्ये तुम्ही 2 थेंब गंगाजलाचे टाकून अंघोळ करायची आहे. घरातील प्रत्येक सदस्याने त्याच्या बादलीमध्ये 2 थेंब गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळ शक्यतो उद्याच्या दिवस तरी सगळ्यांनी 7 वाजायच्या आतच करायची आहे. अंघोळ झाल्याबरोबर लगेचच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता सूर्याला अर्घ्य कसं द्यावं बरं, तर एक तांब्याचा तांबा घ्यावा. तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावं. त्यामध्ये तुम्हाला कुंकू, लाल चंदन, अक्षदा, लाल फूल, एक गुळाचा खडा आणि थोडेसे तीळ टाकून हे जे पाणी आहे हे सूर्याला तुम्हाला अर्पण करायचं आहे. याचं तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना तुम्ही सूर्यकवच किंवा आदित्यहृदय स्तोत्र किंवा सूर्याची नावं घेऊ शकता किंवा ओम घृणी सूर्याय नमः असं म्हणत हे जे जल आहे हे तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे. याचं अर्घ्य द्यायचं आहे. आता अर्घ्य दिल्यानंतर ते जे पाणी तिथे पडतं तर लक्षात ठेवा, त्या पाण्यावरून ओलांडून जायला नको. ते पाणी बघा, तुम्ही टेरेसवर जाऊन दिलं तर अर्थात ते सुकून जाईल. पण तुम्ही असं सुटे साईडला वगैरे दिलं तर त्याच्यावर पायबीड पडला नाही पाहिजे, उगाचच आपल्याला दोष लागतो. तर तुम्ही एखादं टोपलं वगैरे घेऊ शकता आणि खाली ठेवू शकता आणि मग नंतर अर्घ्य देऊ शकता. नंतर ते पाणी तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकता. तर असंही तुम्ही करू शकता. आता अर्घ्य दिल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे. या दिवशी दूध उतू घालण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आता गावाकडे असाल तर गवऱ्या असतात. अंगणामध्ये गवऱ्या पेटवून त्याच्यावरती तुम्ही मातीचं मटकं ठेवून त्यामध्ये दूध उतू घालू शकता. पण शहरामध्ये ते पॉसिबल होत नाही, तर हरकत नाही, तुम्ही गॅसवर केलं तरी देखील चालणार आहे. संक्रांतीच्या दिवशी आपण जे सुगड आणत असतो, जे आपण त्याचं पूजन करत असतो, त्यातलंच एखादं सुगडं प्रत्येकाकडे असतं. तर तेच सुगडं जे आहे ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये दूध गरम करायचं आहे. थोडेसे का होईना चमचाभर तांदूळ धुवून त्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचा त्या मटक्यामध्येच तुम्हाला भात शिजवायचा आहे. थोडीशी साखर टाकायची आहे. गोड भात असा हा शिजवायचा आहे. तुम्ही जर गवऱ्यांच्या आहारावर अंगणामध्ये शिजवू शकलात तर अतिशय उत्तम. तर बघा, जेवढं उतू जाईल तेवढं उतू जायचं असतं आणि मग हा असा भात आहे तो शिजवायचा असतो. त्या ज्या सुगड्याला आहे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं असतं. त्यानंतर बघा, आपल्याला जोपर्यंत दूध उतू इकडे जातं आहे तोपर्यंत आपल्याला एका पाटावरती छान सूर्यदेवाची प्रतिमा म्हणजे चित्र काढून घ्यायचं. तुम्हाला रथ काढता आला, 7 घोडे काढता आले तर ते आवर्जून काढा. नाही शक्य झालं तर बघा, तुम्ही देवघरासमोर 7 धान्यांची अश्व म्हणून पूजा करू शकता किंवा मिक्स धान्य एकाच वाटीमध्ये देऊन त्याची देखील पूजा करू शकता. आता तुम्ही एका पाटावरती छान सूर्यदेवांची प्रतिमा म्हणजेच चित्र काढा. तिथे दिवा उदबत्ती लावा आणि जो प्रसाद तुम्ही बनवलेला आहे, जे दूध तुम्ही घातलेला आहे तेथे तुम्ही तिथे ठेवायचा आहे. तो आणि बाकीचा जो उरलेला आहे ते सगळ्यात घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. त्याचबरोबर तिळगुळाचे लाडू देखील तुम्हाला तिथे ठेवायचे असतात. त्यानंतर अशी ही पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे. नंतर आपण उपायाकडे वळतोय. आता बघा, उपाय करण्याआधी सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात उपाय कधीही करू शकता. आईने मुलांसाठी हा उपाय का करावा, तर मुलांवर असलेली वाईट नजर, मुलांवर असलेलं संकट, मुलांच्या जीवनामध्ये येत असलेल्या अडचणी, मुलांमध्ये असलेले दोष सगळं निवारण्यासाठी हा उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा, तर तुम्ही घरातलीच एक मातीची पंटी घ्या. मातीची पंटी जुनी असली तरी चालेल, मात्र स्वच्छ घासून पुसून घ्या. आता ह्या मातीची पंटी तुम्हाला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लाल पिवळा जो दोरा असतो, कलावा आपण ज्याला म्हणतो, त्याचीच वात तुम्हाला करून टाकायची आहे. आता हा असा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून हा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. दिव्यामध्ये कलाव्याची वात, शक्यतो मोहरीचंच तेल टाकण्याचा प्रयत्न करा. तर असा हा दिवा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. दिव्याला चारही बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत. दिवाचं जे ज्योतीचं जे तोंड आहे, दिव्याचं जे तोंड आहे ते पूर्वेला होईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता तिथेच तुमच्या मुलाला एका पाटावरती तुम्हाला बसवायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 5 भीमसेनी कापराचे तुकडे, भीमसेनी कापूर नसेल तर साधे कापराच्या गोल वड्या घेतल्या तरी देखील चालेल.
5 भीमसेनी कापराचे तुकडे, 5 मिरे, व्यवस्थित असे ठसठसीत मिरे 5 तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 लवंगा. 5 लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका. व्यवस्थित 5 फुलांच्या लवंगा, 5 मिरे आणि 5 भीमसेनी कापराचे तुकडे. हे संपूर्ण साहित्य उजव्या हातामध्ये घेऊन मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला ते उतरवून घ्यायचं आहे. नंतर हे संपूर्ण साहित्य उतरवलेलं त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जेवढ्या वेळ हा दिवा तेवत राहील तेवढ्या वेळ हा दिवा तिथेच देवाघरासमोरच तेवत राहू द्यायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो तुम्हाला त्या दिव्यातलं जे साहित्य आहे ते निर्माल्यामध्ये, दिव्यातलं साहित्यच नाही तर दिव्यासकट तो संपूर्ण साहित्य वात असेल, ज्या वस्तू जळाल्या असतील, कापूर तर जिरून गेला असेल, मात्र लवंग आणि मिरे तसेच असतील, तर हा संपूर्ण दिवाचा जो आहे तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आपल्या मुलांची वाईट नजर, मुलांवर असलेल्या अडचणी, विघ्न या उपायाने नक्कीच दूर होतील. मात्र बघा, उद्या तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे, निदान ऐकायचं तरी आहे. सूर्यदेवाची 12 नावे जे तुम्हाला येतील ते घ्या. मात्र घरातील प्रत्येक व्यक्तीने उद्याच्या दिवशी तरी सूर्यदेवाला अर्घ्य आवर्जून द्यावं, तसं तो रोजच द्यावं. खूप चांगला अनुभव येईल. बघा, व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर